आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आज रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. स्तोत्रसंहिता 46 वचन 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. प्रियांनो, कोणत्याही संकटामध्ये तुम्ही अडकू, परमेश्वर त्या संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सदा सिद्ध असतो. ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की तुम्ही संकटामध्ये एकटे आहात, त्यावेळेस हे वचन नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला अडचणी का आल्या असं वाटत असेल, त्यावेळेस त्या अडचणीमध्ये परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वर त्या अडचणीमधून आपल्याला बाहेर काढणार आहे आणि तो आपल्या जवळ आहे हे विश्वास आपण मनात ठेवला पाहिजे. परमेश्वर आपली चट्टाण आहे, तो आपला दुर्ग आहे, तो आपल्याला कधीही ढळू देणार नाही. साथ है
ऊंचा है, ओ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। इस नाम में है मुक्ति, इस नाम में है शक्ति, इस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। इस नाम में है मुक्ति, इस नाम में है शक्ति, इस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, हाँ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, हाँ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करें। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करें। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करें। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करें। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, हाँ यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, ओ यीशु तेरा नाम
करूं मैं कैसे बताऊं, करूं मैं कैसे बताऊं. आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आपण प्रार्थना करूयात. प्रार्थनेआधी आपण हे आव्हानात्मक देवाचं वचन जे यशाच्या मुखाद्वारे देवाने जाहीर केलेलं आहे ते ऐकूयात. यशया अध्याय 52 वचन 7 आणि 8. यशया अध्याय 52 वचन 7 आणि 8. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभ वृत्त विदित करीतो, तारण जाहीर करीतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक. ते एकदम उच्च स्वराने गात आहेत, कारण परमेश्वर सियोनास परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, मागील संपूर्ण महिना तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस. तू आमच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेवलेली आहेस की जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामरी आमच्या आसपास देखील आलेली नाही. आणि प्रभू, आज हर्षाने, आनंदाने, उल्हासाने प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. या ऑनलाईन भक्तीमध्ये मंडळी या नात्याने तू आम्हाला बोलावलंस, निवडलंस आणि नेमलं देखील. आज प्रभू आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर की जेणेकरून आम्हाला देव जो आत्मा त्याच्या आत्म्याने व खरेपणाने उपासना करता येईल. मागील संपूर्ण महिन्यामध्ये जे आशीर्वाद दिलेस आणि या पुढील महिन्यामध्ये जे आशीर्वाद तू आम्हाला देणार आहेस त्याकरिता नतमस्तक होऊन हे बापा परमेश्वरा आम्ही तुला मान, महिमा, गौरव जी सदा सर्व काळ तुझीच आहेत तुला अर्पण करीत आहोत. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना हे बापा परमेश्वरा तू आम्हाला तुझी कृपा दे, तुझा पवित्र आत्मा दे आणि प्रभू तुझंच गौरव होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय का आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. या वेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गाऊयात. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुवे वढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्यलोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार,
खरा ममताळू अंत काही लागेना केवढा तो फलवाळू माणसांना कळेना देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी तोच म्हणे नाही भीती निदयासनावरी देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करीत आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया ईज पासून जन्मला ज्याने पंतई पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आपला आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचत आहोत. आज 44वा रविवार. प्रकाश आणि सत्य. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे, कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैफल्यानुसार करुणा करतो.
तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानव पुत्रास दुःख देत नाही. हे देवा, माझा न्याय कर. भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या पक्षाने लढ. कपटी व कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर. कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस. तू माझा का त्याग केला? वैऱ्याच्या जाचामुळे सुटकाच्या वेशाने मी का फिरावे? तू आपला मुखप्रकाश व आपले सत्य प्रगट कर. ती मला मार्ग दाखव. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचव. म्हणजे मी देवाच्या विधीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच जवळ जाईन. आणि हे देवा, माझ्या देवा, विनेवर मी तुझे गुणगान गाईन. माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपी त्याचे गुणगान गाईन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन. तो बाप पुत्र आत्मा त्रैकालाद्या अनंतमान. आमेन. मंडळीला विनंती आहे, मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आणि 37 ते 41. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आणि 37 ते 41. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियानो, ह्या वेळेला आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि प्रियानो, आपल्या सर्वांना माहिती आहे, एव्हाना सर्व मीडियावर किंवा पेपरमध्ये सुद्धा जाहीर झालेला आहे की आता पुण्याची स्थिती अतिशय आशादायक झालेली आहे, अतिशय सुधारलेली आहे. पुन्हा हे आता ग्रीन झोन मध्ये आलेलं आहे. देवबापाला धन्यवाद असो, देवबापाची उपकार स्तुती असो. रेड झोन मध्ये असलेलं पुणे आज तुम्हा सर्वांच्या, आम्हा सर्वांच्या प्रार्थनेमुळे आज कोरोना मुक्त असं जाहीर होत आहे. प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. लोकमत मधली मी बातमी वाचली तर त्याच्यामध्ये आता
फक्त 371 रुग्ण आहेत. नवीन भर पडलेले रुग्ण. रिकव्हरी रेट जवळजवळ 95% वर आहे. आणि हे अतिशय सुचिन्ह आहे. कशासाठी? आमच्या सोयीसाठी नव्हे. देवाचं मंदिर, देवाचं चर्च उघडण्यासाठी. आणि प्रियानो, अशीच प्रार्थना करीत राहा, अशीच प्रार्थना करीत राहा, देवाजवळ मागत राहा. लवकरच देव त्याचं मंदिर, प्रभू येशू ख्रिस्त त्याची मंडळी पुन्हा एक वार प्रियानो एकत्र करणार आहे, मंदिर उघडणार आहे. आम्ही एकत्र येऊन देवाची उपासना आराधना करणार आहोत. आणि म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करणार आहोत. प्रियानो, आम्ही 2 मिनिट शांत राहूया. मनातल्या मनात आम्ही प्रत्येक जण प्रार्थना करूया. देवाजवळ साकडं घालूयात, विनंती करूया. देवाला आपण सादर होऊया, देवाला धन्यवाद देऊया आणि देवाजवळ मागूयात की प्रभू लवकरात लवकर आम्हाला एकत्र येऊन तुझी भक्ती, उपासना, आराधना करता येऊ दे. प्रभू हे करण्यास समर्थ आहे. ज्याने आजपर्यंत सांभाळलं तो इथून पुढेही आम्हाला सांभाळणार आहे. देवबापाला धन्यवाद देऊयात. आपण 2 मिनिट शांत राहूयात आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना करूया. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, का स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. खरोखर बापा, तू चांगला देव आहेस आणि तू चांगलेच करतोस. हे बापा, परमेश्वर दयाळू आहे आणि त्याची दया सनातन आहे. दिवसाचा उदय आणि अस्त्याच्या द्वारे तू गजर करविणारा देव आहेस. आणि म्हणून आज आम्ही हे बापा ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये मंडळी या नात्याने एकत्र येऊन बापा तुझ्या दयेचा गजर करीत आहोत. होय बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो की बापा तू आमच्या मुखामध्ये जिवंत देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही उपासना, ही स्तुती, ही भक्ती, ही आराधना, स्तुती आराधना भरलेली आहेस. प्रभू, आम्ही आज तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. आम्ही तुला उंचावित आहोत की बापा परमेश्वरा, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण पुणा शहरामध्ये बापा परमेश्वरा, सर्व मंडळ्या, सर्व तुझे विश्वासणारे लोक एक मुखाने, एक चित्ताने, एक दिलाने प्रार्थना करीत होते, तुझ्याजवळ मागत होते. हे बापा, आम्हाला करुणा मुक्त कर, आमचं संरक्षण कर, तुझं मंदिर उघडू दे, तुझं उपासना मंदिर उघडू दे. आम्हाला एकत्र येऊन देवचा आत्मा त्याची आत्म्याने व खरेपणाने उपासना करता येऊ दे. प्रभू, तू आपल्या लेकरांची प्रार्थना ऐकलेली आहेस. प्रभू, तू उत्तर पाठवून दिलेला आहेस आणि आता लवकरच आमचा देश हा करोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रभू, अद्भुत आणि चमत्कार करणारा तू देव आहेस. तू आपल्या गौरवासाठी सर्व काही सिद्धीस नेणारा देव आहेस. परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेल. खरोखर बापा, हे तू सिद्धीस नेलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करू. तर हे बापा प्रभू, आम्हाला उत्कंठा लागलेली आहे. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोलूप होते, तसा हे देवा माझा जीव, आमचा जीव, तुझ्या मंडळीचा जीव
तुझ्यासाठी तानेला झाला आहे. आम्ही केव्हा देवासमोर येऊ? हे बापा, आम्हाला एकत्र येणं सोडायचं नाही. प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सोडायचं नाही. परंतु ह्या रोगामुळे, आजारामुळे, या महामारीमुळे बापा परमेश्वर आम्हाला एकत्र मिळणं सोडावं लागलं. परंतु ऑनलाईन का होईना आम्ही एकत्र आलो. आणि बापा, जरी शरीराने दूर तरी आत्म्याने एक होऊन आम्ही तुझी उपासना करू शकलो. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. पुन्हा एकदा मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे, ज्याद्वारे प्रभू आम्हाला ही ऑनलाईन भक्ती तू देत आहेस बापा, त्यासहित आज या भक्तीमध्ये जी प्रत्येक व्यक्ती, लहान थोर व्यक्ती बापा सहभागी होणार आहे, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. आजपर्यंत तू प्रत्येकांचा सांभाळ, प्रतिपाळ केलास. आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत की बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर बापा. आम्ही मागत आहोत बापा परमेश्वरा, आमच्या पुन्हा शहराला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, तू गौरवीला जा, उंचीला जा. मेथोडिस्ट चर्च इंडिया बापा, यावर तुझा आशीर्वाद दे. सर्व बिशप वर्ग आणि सर्व बापा यंत्रणा तू तुझ्या नियंत्रणाखाली ठेव, आशीर्वादित कर. मुंबई रिजनल कॉन्फरन्स तू आशीर्वादित करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांना तू आशीर्वादित कर. आशीर्वादाचा दुप्पट वाटा दे. सर्व एक्झिक्युटिव्ह बोर्ड आणि बापा परमेश्वरा सर्व कॅबिनेट, सर्व मंडळ्या प्रभू तू आशीर्वादित कर बापा. संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्समध्ये असणाऱ्या सर्व मंडळ्या, त्यांचे पालक वर्ग आणि बापा सर्व दियश वर्ग यांनाही तू आशीर्वादित कर. प्रभू, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई रिजनल कॉन्फरन्सच्या द्वारे जे सर्व मिशनरी वर्क चालू आहे, त्यासाठी आम्ही मागत आहोत. त्या सर्व मिशनऱ्यांना, सुवार्तिकांना प्रभू तू आशीर्वादित कर. मेथोडिस्ट मिशनरी मुवमेंट तू आशीर्वादित कर. त्यांचे डायरेक्टर तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, सहाय्य, कृपा, दया, अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत आमच्या संपूर्ण भारत देशासाठी. बापा परमेश्वरा, भारत देश तू आशीर्वादित कर. भारत देश करोनामुक्त कर. प्रभू बापा परमेश्वरा, आमचा भारत देश सुजलाम सुफलाम कर. आमच्या भारत देशामध्ये सर्व आर्थिक सुबत्ता आणि सर्व प्रकारची बापा परमेश्वरा नैतिकता तू बापा परमेश्वरा नांदू दे. प्रभू, आम्ही मागत आहोत बापा, आमचे सर्व राज्यकर्ते तू आशीर्वादित कर बापा. ज्यांच्या हातामध्ये ह्या राज्याची धुरा दिलेली आहे, ते प्रत्येक व्यक्ती, आम्हाला व्यक्तिशः त्यांचं नाव घेता येणार नाही, परंतु बापा त्यांना तू ख्रिस्तामध्ये नेमलेला आहेस. ते ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्ताच्या द्वारे आहेत. हा तुझा वचनाचा आधार आम्हाला मिळत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यांना लागणारी बुद्धी, ज्ञान, शक्ती, सामर्थ्य दे बापा. आणि प्रभू, या भारत देशाला प्रगतीच्या वाटेवर नेत असताना प्रभू सर्व प्रकारे तू तुझी कृपा द्या, अनुग्रह दे. आमचा महाराष्ट्र बापा परमेश्वरा तू आशीर्वादित कर बापा. खरोखर बापा, तू आम्हाला या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जन्मास घातलेला आहेस बापा परमेश्वरा. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो बापा. संपूर्ण महाराष्ट्राचं तारण व्हावं हीच आम्ही तुझं विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, प्रत्येकाची गरज जाणून तू प्रत्येकाला पुरवित आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो बापा परमेश्वरा. आम्ही मागत आहोत की बापा परमेश्वरा, जे सर्व रोगी आजही आमच्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, पुण्यामध्ये बापा परमेश्वरा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, की जे बापा परमेश्वरा जीवन मृत्यूशी झगडत आहेत, प्रभू त्यांना आरोग्य दे बापा. या कोरोना मुक्त कर बापा त्यांना, आणि होऊ दे त्यांचं सांत्वन आणि समाधान कर. ज्यांच्या घरात बापा शोक झालेला आहे, प्रभू त्यांचं सांत्वन कर, त्यांचं सांत्वन कर बाबा.
प्रभू कृपा दे, दया दे, अनुग्रह दे. प्रभू आज सर्व काही तुझ्या गौरवासाठीच होऊ दे बापा. प्रभू आम्ही या वेळेला विशेष विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की या महिन्यामध्ये बापा वेगवेगळ्या प्रकारे आम्ही तुझ्या समोर सादर होणार आहोत. बापा 8 तारखेला रविवार दिनांक 8 नोव्हेंबर या दिवशी आम्ही बापा संडे स्कूल संडे या नात्याने तुझ्या पुढे सादर होणार आहोत. त्यानंतर बापा परमेश्वरा 15 तारखेला रविवार दिनांक 15 या तारखेला प्रभू आम्ही MYF या नात्याने बापा MYF संडे या नात्याने आम्ही तुझ्या पुढे सादर होणार आहोत. आणि रविवार दिनांक 22 बापा परमेश्वरा या वेळेला आम्ही मेथोडिस्ट मेन या नात्याने तुझ्या पुढे सादर होणार आहोत आणि नेमून दिलेली धाव पूर्ण करणार आहोत. प्रभू तू आम्हाला विशेष मार्गदर्शन दे, सहाय्य दे, कृपा दया, अनुग्रह दे. मान महिमा गौरव देवाला देत आता आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होत असताना मी तुझा दास सेवक, मी माझी प्रिय पत्नी, माझी लेकरे, प्रभू बापा परमेश्वरा पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर, जी मंडळीची सेवा तू आम्हाला दिलेल्या आहेस त्याकरिता, ज्या वचनाची सेवा तू आम्हाला दिलेली आहेस त्याकरिता हे बापा परमेश्वरा पुन्हा एकदा नव्याने समर्पित करीत आहोत. बापा परमेश्वरा तू आपलं गौरव करून घे, तू उंचविला जा, तू गौरविला जा. आणि बापा परमेश्वरा जशी आजपर्यंत कृपा पुरवलीस तशी येथून पुढे ही तुझी कृपा दया अनुग्रह दे. तुला मान महिमा गौरव धन्यवाद देतो बापा. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणते आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाच्या गौरवासाठी ख्रिस्ताचं शुभवर्तमान वाचन करूयात. मार्क शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 15 पासून ते 18 पर्यंत. मार्क शुभवर्तमान अध्याय 16 वचने 15 ते 18. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र होईल, तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. हे देव बापाचं ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देव बापा वाचलेली सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत. ख्रिस्तास्तवा खाली वरी नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 धन्य
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियांनो, आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत आणि आपल्याला माहित आहे की रविवारच्या संदेशामध्ये आम्ही एक ख्रिस्ताचं त्रिविध स्वरूप पाहत आहोत आणि ते आहे मंडळीचा ख्रिस्त, मंडळी बाह्य ख्रिस्त आणि स्वर्गीय मंडळीचा ख्रिस्त. ख्रिस्ताचे हे त्रिविध स्वरूप, ह्या त्रिविध भूमिका आम्ही समजून घेत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आज आम्ही मंडळी बाह्य ख्रिस्त, मंडळीच्या बाहेर असलेल्यांसाठीचा जो ख्रिस्त आहे, अर्थात जगासाठी किंवा अविश्वासणाऱ्यांसाठी किंवा अख्रिस्ती जगताकरिता ख्रिस्त हा कोण आहे हे आम्ही आज समजून घेणार आहोत. आणि म्हणून आज आम्ही प्रकाश पाडित आहोत मंडळी बाह्य ख्रिस्त. प्रियांनो, जगासाठी किंवा अविश्वासणाऱ्यांसाठी किंवा अख्रिस्ती जगताकरिता ख्रिस्त हा पापांपासून तारण देणारा मसीहा या स्वरूपामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. देवाचं वचन सांगत आहे की रोम 3:23, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे भरलेले आहे. रोम 3:10 मध्ये आम्ही वाचतो, नीतिमान कुणी नाही, एक देखील नाही. सर्वांनीच पाप केलेला आहे, सर्वांनी पाप केलेला आहे. एखाद्या पापी व्यक्तीला तारण देण्यास ख्रिस्त समर्थ आहे, परंतु त्या पापी व्यक्तीने ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामध्ये खालील गोष्टींची जाणीव त्या पापी व्यक्तीला होणे हे फार आवश्यक आहे. या ज्या खालील 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रियांनो, त्याला सुवार्ता म्हटलेलं आहे, शुभ वर्तमान म्हटलेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी आम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे की मंडळी बाह्य ख्रिस्त किंवा जगासाठी, अविश्वासणाऱ्यांसाठी किंवा अख्रिस्ती जगताकरिता ख्रिस्ताचं काय स्वरूप आहे, ख्रिस्ताची काय भूमिका आहे हे आम्ही समजून घेतात. आणि सर्वात प्रथम ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यामधील 7 गोष्टी पाहत असताना आम्ही सर्वात पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत की आपली पापे पदरी घेणे. अर्थात मी पापी आहे यावर विश्वास ठेवणे आणि कबूल करणे. 1 योहान 1 अध्याय 9 वचन आम्हाला सांगत आहे की जो कोणी आपली पापे पदरी घेतो, येशूचं रक्त त्याला सर्व पापापासून शुद्ध करते. 1 योहान 1 अध्याय 7 वचन 9 वचन आम्हाला सांगत आहे पदरी घेणे, पदरी घेणे तो विश्वसनीय आहे. प्रियानो, सर्वात प्रथम मनुष्याला ही जाणीव होणं फार महत्वाचं आहे की मी पापी आहे, मी पापी आहे. माझ्या हातून वेळोवेळी क्षणोक्षणी पाप घडत आहे, पाप घडत आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या दुष्ट गोष्टी आहेत, ज्या सैतानी गोष्टी आहेत, ज्या अहिताच्या गोष्टी आहेत, ज्या पापमय गोष्टी आहेत, चांगलं आणि वाईट हे मनुष्याला लहानपणापासून चांगलं समजत असतं प्रियांनो. आणि पापाची जाणीव झाल्यानंतर मनुष्य
त्या पापापासून सुटण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, अनेक प्रयत्न. मग कधी दान धर्म कर, कधी देव धर्म कर, कधी तीर्थयात्रा कर, कधी काय कर, कधी काय कर, गरजवंतांना मदत कर. मग कधी कधी तो मनातल्या मनात पस्तावा करून म्हणतो की नाही, आता इथून पुढे असं करायचं नाही, वागायचं नाही. परंतु मनुष्य हा दुर्बळ आहे, दुर्बळ आहे. त्याला पापावर विजय मिळवताच येत नाही. आपली पापे पदरात घेणे हे महत्वाचं आहे प्रियानो. मी पापी आहे, मनुष्याला याची जाणीव होणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर प्रत्येक मनुष्य म्हणत असतो की मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, मी चांगलाच आहे, माझ्या ठाई पाप नाही. आणि हीच गोष्ट त्यांच्या अधःपतनाला कारणीभूत होत असते. पहिली गोष्ट आपली पापी पदरी घेणे किंवा मी पापी आहे ह्यावर विश्वास ठेवणे किंवा कबूल करणे. आणि त्यानंतर प्रियानो, देव अद्भुत रीतीने काम करतो. आणि एकदा का त्याची खात्री झाली की मी पापी आहे, मग या पापापासून सुटण्यासाठी मी काय करावं, देव त्या योजना तयार करतो. आणि मग कर्णोपकरणी, हस्ते पर हस्ते तो त्याच्यापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता ही पाठवून देत असतो. आणि मग दुसरी गोष्ट येते पश्चाताप करणे, अर्थात माघारी फिरणे. मग मनुष्याला प्रियानो जाणीव होऊ लागते, मी जर पापी आहे तर मी पश्चाताप केला पाहिजे. परंतु सर्वच जण पश्चाताप करतात, परंतु पश्चातापाचं व्हावा तसा परिणाम होत नाही. योहान 14:6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेला आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. पश्चाताप करणे, माघारी फिरणे. माघारी फिरता येत नाही मनुष्याला प्रियानो, माघारी फिरता येत नाही. जर मी प्रभू येशू ख्रिस्त या मार्गावर नसेल तर मला माघारी फिरण्याची गरज आहे. यालाच पश्चाताप म्हणतात. जर मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्यामध्ये नसेन तर मला माघारी फिरण्याची गरज आहे, यालाच पश्चाताप म्हणतात. आणि जर मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये नसेन तर मला माघारी फिरण्याची गरज आहे, यालाच पश्चाताप म्हणतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वात पहिला जो संदेश दिलेला आहे तो हाच आहे, पश्चाताप करा, कारण व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा, सर्वात पहिला संदेश. परंतु लक्षात घ्या प्रियानो, आजकाल मंडळांमध्ये पश्चाताप करा यावर फार कमी बोललं जातं. ख्रिस्ताचा हा पहिला संदेश आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा देखील हा संदेश हाच होता, पश्चाताप करा, पश्चाताप करा. याच्या आधी मार्क 1:15 या वचनाच्या आधी वचनाची सुरुवात अशी आहे, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. काळाची पूर्णता, आम्हाला जो काळ दिलेला होता त्याची आता पूर्णता झालेली आहे. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि म्हणून आम्ही पश्चाताप करणं, माघारी फिरणं हे फार अत्यंत आवश्यक आहे. आम्ही करीत असलेल्या पापांचा तोबा करणे, पश्चाताप, त्याची जाणीव झाल्यानंतर मग पश्चाताप येतो, पश्चाताप येतो. परंतु प्रियानो, तो पश्चाताप खरा पश्चाताप असला पाहिजे. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेला आहे पश्चाताप करा, तर आम्ही तो पश्चाताप केला तरच मग त्या पश्चातापाला शोभेल असं फळ यायला लागतं, आम्हाला माघारी फिरणारं सामर्थ्य मिळतं. तिसरी गोष्ट येते ख्रिस्ताच्या प्रभुत्वावर विश्वास ठेवणे.
मी पापी आहे हे मला समजलं, मला पश्चाताप केला पाहिजे हेही मला समजलं. परंतु आता या पापापासून मला मुक्त करणारा कोण आहे? कोण आहे? प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारणे म्हणजे प्रभूला माझा प्रभू व माझा देव म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. योहान 20:28. योहान 20:28. माझ्यावर ख्रिस्ताचा अधिकार आहे. ख्रिस्त हा माझा निर्माण करता आहे. निर्मितीने जर काही पाप केलं, अपराध केलं, तर त्यापासून सोडविण्याचा अधिकार देखील ख्रिस्ताला आहे. माझा प्रभू व माझा देव. प्रभू म्हणजे आपल्या सर्व स्वइच्छा ख्रिस्ताला समर्पित करणे आणि देव म्हणजे देवावर विश्वास ठेवणे म्हणजे ख्रिस्ताचीच उपासना करणे, उपासनेसाठी समर्पित होणे. आम्हाला प्रियांनो, मंडळी बाह्य ख्रिस्त किंवा अख्रिस्ती जगाकरिता असणारा ख्रिस्त समजून घेत असताना सर्वात प्रथम पहिली गोष्ट की त्यांना पश्चाताप झाला, पापांचा पश्चाताप होणे हे फार महत्वाचं आहे. मी पापी आहे. सर्वात पहिली गोष्ट आम्हाला हे समजणं फार महत्वाचं आहे की मी पापी आहे आणि माझी पापे मला पदरात घेतली पाहिजे. मग मी पश्चाताप केला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि मग तिसरी स्टेप येते, ती म्हणजे ख्रिस्ताचे प्रभुत्व. ख्रिस्ताचे प्रभुत्व, त्याच्या प्रभुत्वावर आणि देवत्वावर विश्वास ठेवणे. माझं सर्व पाप, लाखेसारखं लाल पाप असलं तरी प्रभू येशू ख्रिस्त क्षमा करण्यास हा समर्थ आहे. मग प्रियांनो, चौथी स्टेप येते ख्रिस्ताच्या देहधारणेवर विश्वास ठेवणे. आणि हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. इथे सुरुवात होते सर्व सुवार्ताच्या गर्भित अर्थाला. मी माझी पापे पदरी घेतली म्हणजे मी पापी आहे हे मला समजलं, मी पश्चाताप केला, त्यानंतर मी ख्रिस्ताचे प्रभुत्व, देवत्व मी स्वीकारले. आता देव आमच्यामध्ये कार्य करू लागतो. माझ्या पापांची क्षमा कशी होईल? हा ख्रिस्त माझ्या पापांची क्षमा कसा करू शकेल? तसं तर अनेक दावा करतात, हे गोष्ट करा तुमच्या पापांची क्षमा होईल, ती गोष्ट करा पापांची क्षमा होईल. लक्षात ठेवा प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं की आमचं नीतिमत्व हे आमच्या सत्कृत्यांवर अवलंबून नाही, तर ते विश्वासावर अवलंबून आहे. आणि तो विश्वास आम्ही ख्रिस्तावर प्रगट केला पाहिजे. ख्रिस्तावर सर्वात पहिला आम्ही ख्रिस्ताचं प्रभुत्व आम्ही कबूल केलं पाहिजे. आमच्या इच्छा ख्रिस्ताला समर्पित केला पाहिजे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या सर्व इच्छा पापी आहे, माझ्या सर्व इच्छा पापी आहे. मला तुझी उपासना करायची आहे. आता मी माझ्या सर्व इच्छा तुला समर्पित करीत आहे. आणि मग आमच्या अंतःकरणामध्ये कार्य होऊ लागतं प्रियांनो, ख्रिस्ताच्या देहधारणेवर विश्वास ठेवणे. योहान 1:14 सांगत आहे शब्द देही झाला. योहान 1:1 सांगत आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता आणि तो शब्द देही झाला. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे.
देव आहे, परंतु त्याने देह धारण केला, तो देहाने प्रगट झाला, देहामध्ये आला. मग त्याला का देहामध्ये यावं लागलं? आम्ही पाहिलं की सर्वांनी पाप केला आहे, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. मग आता या पापाचं होणार काय पुढे? याचा न्याय कसा होणार? हे असंच निघून जाणार नाही, असंच संपणार नाही, असंच विसरलं जाणार नाही, असंच विरघळून जाणार नाही. ह्या पापाचा न्याय दंड झाल्याशिवाय ते पाप जाणार नाही. आणि जर देहाने पाप झालेला आहे तर पापाचा न्याय देखील देहातच व्हायला पाहिजे. हे सत्य आहे. कोणाच्या तरी देहात. जुन्या करारात मेंढ्यांचं, बकऱ्यांचं रक्त हे पाप शुद्धीकरता वापरलं जात होतं, कारण त्यांच्यावर ते पाप लादलं जायचं आणि त्यांचं रक्त सांडलं जायचं. का बरं प्रियानो तसं? कारण रक्तातच जीवन आहे, रक्तातच जीवन आहे. रक्ताशिवाय पाप विमोचन होत नाही, हा पवित्र शास्त्रातील परमेश्वर देवाचा नियम आहे. कारण जोपर्यंत आमच्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जीवन आहे. आणि म्हणून जे काही पाप घडतं ना प्रियानो, ते जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत. आणि म्हणून रक्ता वाचून पाप विमोचन नाही. प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, होता. त्याच्याच द्वारे सर्व सृष्टीची निर्मिती झाली. तो देहामध्ये आला. तो पवित्र, निर्दोष, निष्कलंक राहिला. 33.5 वर्ष या जगामध्ये होता, परंतु तो निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र राहिला. तो परम पवित्र होता. आम्हा सर्वांचं पाप, सर्व जगाचं पाप पाहून नेण्यासाठी देवाला एक व्यक्ती अशी हवी होती की ती परम पवित्र असायला हवी, की जिच्यावर तो सर्वांचं पाप लादेल आणि ती व्यक्ती सर्वांच्या पापासाठी प्रायश्चित करेल, स्वतःचं रक्त सांडेल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तेच केलं प्रियानो. त्याने देह धारण केला आणि आम्हा सर्वांचं पाप परमेश्वर देवाने, स्वर्गीय पित्याने त्याच्यावर लादलं. आणि त्या सर्व पापांना त्याने स्वतःच्या देहामध्ये दंडाज्ञा दिली, त्याला शिक्षा दिली, त्याचा न्याय केला, त्या पापाचा न्याय केला. पापाचा न्याय झाल्याशिवाय पाप निघून जात नाही. त्याने न्याय केला स्वतःच्या देहामध्ये. त्या पापाला त्याने अक्षरशः मारलं. त्या पापाला मारताना तो मरण पावला. त्याच्या देहावर ते पाप लादलं आणि त्याच्या देहाला वधस्तंभावर खिळलं. त्या पापाला तो दंडाज्ञा देत होता. तो मरण पावला म्हणजे त्या पापाला त्याने मारलं आणि कबरेत नेऊन त्याने पुरलं, नेऊन सोडलं, कबरेत नेऊन सोडलं. आता पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही, हे अभिवचन जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना आहे. आणि म्हणून ख्रिस्तच पापांची क्षमा करू शकतो. हा ख्रिस्ताचा दावा आहे, हा प्रेषितांचा दावा आहे, हा पवित्र शास्त्राचा दावा आहे. आम्हा सर्व आम्ही गरज आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. तो देह धारण करून आला. आणि मग 5वा मुद्दा येतो, तो ख्रिस्ताच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे. ख्रिस्ताने देह धारण केला, स्वतःच्या देहामध्ये सर्व जगाचं पाप लादून घेतलं. त्या पापाला स्वतःच्या देहामध्ये दंडाज्ञा दिली. आणि त्यानंतर
तो मरण पावला. त्याने पाप तिथेच वधस्तंभावर सोडून दिलं नाही. तो मेला, तो कबरेत गेला. 3 दिवस तो कबरेत होता. प्रियानो, त्याच्या शरीरात त्या पापाला ठेचण्यात आलं, दंडाज्ञा देण्यात आली आणि ते पाप कबरेत नेऊन सोडण्यात आलं. आता प्रभू येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यावर पाप सत्ता चालवत नाही. पापाचा जो उत्पादक सैतान त्याची सत्ता चालत नाही. आणि हे ते रहस्य आहे प्रियानो तारणाचं. हे ते रहस्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या देहधारणेचं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या पापांमुळे मरण पावलं नाही. आम्ही जे सर्वजण मरतो ना प्रियानो, ते आमच्या स्वतःच्या पापांमुळे मरतो. प्रभू येशू ख्रिस्ताला जे मरण आलं ते यासाठी की तो आमच्या पापांसाठी मरण पावला आणि म्हणून तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. पहिली गोष्ट, तो परमपवित्र होता, त्याच्या ठाई पाप नव्हतं, तो निर्दोष निष्कलंक होता. आणि दुसरी गोष्ट प्रियानो, तो आमच्या पापांसाठी मरण पावला आणि म्हणून देवाने त्याला 3ऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. प्रियानो, पापाचं वेतन मरण आहे. 6:23 रोमकरासपत्र 6:23. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पापच नव्हतं, तरी सुद्धा तो का मरण पावला? तुमचं आणि माझं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, म्हणून त्याला मरावं लागलं, म्हणून त्याला मारावं लागलं. तो मेला, पुरला गेला, पण ते पाप त्याचं नव्हतं. जेव्हा ते पाप कबरेत नेऊन सोडण्यात आलं ना, तेव्हा तो पुन्हा 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. कारण तो निर्दोष आणि निष्कलंक पवित्र होता. तो मृत्युंजयी झाला. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 23-24 मध्ये पेत्र तेच सांगते, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडून उठविले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. कारण तो पाप विरहित होता. तुम्हाला आणि मला पाप विरहित करण्यासाठी त्याने तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं आणि पापाचं वेतन मरण त्याने सहन केलं. प्रियानो, ही सुवार्ता आहे. मंडळी, बाह्य ख्रिस्त, अख्रिस्ती जगताकरिता ख्रिस्त, जगाकरिता ख्रिस्त, अविश्वासाल्यांसाठी ख्रिस्त. आज तो ख्रिस्त काय करत आहे हे आम्हाला आमचं कर्तव्य आहे सांगण्याचं. त्याला सुवार्ता म्हटलेलं आहे, त्याला शुभवर्तमान म्हटलेलं आहे. प्रियानो, मी सुद्धा एक दिवस मंडळीच्या बाहेर होतो, ही आम्हा प्रत्येकाची साक्ष असायला हवी. परंतु ख्रिस्ताने मला शोधलं, माझ्या पापांची क्षमा केली, म्हणून आज मी मंडळीमध्ये आहे. आणि मग 6वी गोष्ट, ख्रिस्ताच्या पुन्हा येण्यावर विश्वास ठेवणे. ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. मग 40 दिवस तो या जगामध्ये होता, अनेकांना दर्शन त्याने दिलं आणि मग 40 दिवसानंतर तो स्वर्गात घेतला गेला. आणि मग स्वर्गात 40 दिवसानंतर जात असताना तो आपल्या प्रेषितांच्या समोर देखत त्यांच्या समोर वर घेतला गेला. आणि मग प्रेषित त्या वर तो स्वर्गाकडे गेला, वर आकाशाकडे गेला, त्याकडे निरखून पाहत बसले. तेव्हा दोन पुरुष त्या ठिकाणी प्रगट झाले असं म्हटलेले. ते 2 देवदूत आहेत. ते 2 देवदूत प्रगट झाले आणि ते काय म्हणाले त्या प्रेषितांना, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 11 वचन. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. का बरं पुन्हा येणार आहे?
जगामध्ये. त्याची अशी इच्छा आहे की जेथे तो आहे तेथे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी असावं. जी प्रत्येक व्यक्ती आज ख्रिस्तावर विश्वास ठेवी, मंडळीच्या बाहेर असलेली प्रत्येक व्यक्ती, लक्षात ठेवा, मी मंडळीमध्ये आहे, मंडळीचा मेंबर आहे, सभासद आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे, विश्वासणारा आहे, तारण पावलेला आहे, पापांपासून मुक्त झालेला, असा गैरसमज करून घेऊ नका. ह्या जर सगळ्या स्टेप्स आमच्या जीवनात घडल्या असतील, झाल्या असतील, तरच आम्ही मंडळीतले आहोत. नाहीतर मंडळीत असूनही मंडळीत नसल्यासारखेच आहोत. फसगत होईल, फसगत. जर संदेश देणारे, भूते घालवणारे, महत्कृत्य करणारे यांना प्रभू येशू ख्रिस्त ओळख देणार नाही, तर मग जे नुसतेच मंडळीत येऊन तारण न पावता, पापमुक्त न होता, ख्रिस्तावर विश्वास न ठेवता येऊन बसलेले असतील, तर मग त्यांना तो कसा ओळख देईल? लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्त का पुन्हा येणार आहे? जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जेवढ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या सर्वांना तो घेऊन जाण्यासाठी येणार आहे. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि पहिल्या 3 वचनामध्ये तो म्हणतो, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो, आणि जागा तयार झाली म्हणजे मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. कारण जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे, अशी माझी इच्छा आहे. जेवढे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो आपल्याजवळ राहण्यासाठी घेऊन जाणार आहे. प्रियानो, हीच ती सुवार्ता आहे, हीच ती सुवार्ता आहे. कोणासाठी? मंडळी बाह्य असणाऱ्यांसाठी, अविश्वासणाऱ्यांसाठी, अख्रिस्ती लोकांसाठी, जगातल्या लोकांसाठी, मंडळी बाहेरच्या लोकांसाठी ही सुवार्ता आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा लवकर येत आहे. आणि सर्वात शेवटी 7वी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियानो, मार्क 16:16 मध्ये. मार्क 16:16, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. हे तारण पापांपासूनचे तारण, हे बेसिक तारण आहे. पापांपासून तारण झाल्याशिवाय आमच्या जीवनात काही घडणार नाही. कोणत्याच गोष्टीतून तारण होणार नाही. ना रोगातून तारण होणार, ना अभावातून तारण होणार, ना वादळातून तारण होणार, ना अशुद्ध आत्म्यापासून तारण होणार, ना मरणातून तारण होणार. कशातूनच तारण होणार नाही. आधी पापांपासूनचं तारण हस्तगत केल्याशिवाय, कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठीच या जगात आला होता, पापांपासून तारण करण्यासाठी. मार्क 16:16, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा, विश्वास धरतो. आम्ही कशावर विश्वास? 6 गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहे, 6 गोष्टी. आता शेवटली गोष्ट बाप्तिस्मा घेणे, अर्थात नव्या जन्मावर विश्वास ठेवणे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तिथेच थांबायचं नाही, तर तो काय सांगते? बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र आहे. बाप्तिस्मा हा नव्या जन्मावर विश्वास ठेवण्याची कृती आहे. जेवढ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तेवढ्यांचा नवा जन्म होतो प्रियानो. आणि म्हणून बाप्तिस्मा घेणं हे फार आवश्यक आहे. जगतासाठी, मंडळी बाहेरच्या लोकांसाठी, अविश्वासणाऱ्यांसाठी, अख्रिस्ती लोकांसाठी ख्रिस्त काय कार्य करत आहे प्रियांनो? ते हे त्यांच्या तारणासाठी, पापांपासून तारण त्यांचं करणे, त्यांना स्वर्ग देण्यासाठी तो कार्य करीत आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणे हेच महत्वाचं आहे. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, एका नवीन विषयावर आम्ही प्रकाश पाहत आहोत. तुझा पवित्र आत्मा आमच्यावर तो प्रकाश पाडित आहे तुझ्या वचनाच्या आधारे. आणि तो आहे मंडळीचा ख्रिस्त, मंडळी बाह्य ख्रिस्त आणि
स्वर्गीय मंडळीचा ख्रिस्त. त्यापैकी आज आम्ही सर्वात पहिली गोष्ट पाहिली, मंडळी बाह्य ख्रिस्त. मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्ताची काय भूमिका, काय कार्य आहे. जे अविश्वासणारे अख्रिस्ती आहेत, मंडळीच्या बाहेरचे आहेत, त्यांच्यासाठी ख्रिस्त कोणत्या स्वरूपामध्ये आहे? तो तारणारा मसीहा आहे. गरज आहे त्यांनी विश्वास ठेवण्याची. त्यांनी विश्वास ठेवावा म्हणून बापा परमेश्वराचे आम्ही मंडळीतले आहोत, आमची जबाबदारी ही आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत सुवार्ता नेऊन पोहोचवली पाहिजे. आम्हाला कृपा दे, दया दे, अनुग्रह दे. कारण विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने येते. आम्हाला ती वार्ता द्यायची आहे की ज्या वार्तेने लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतील. आम्हाला कृपा, दया, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि देवाचं ते देवाला यावेळेला देणार आहोत. दान अर्पण होईल आणि प्रियांनो, आम्ही गीत होत असताना आमचं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. त्याआधी आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, देवादी देवाला आमच्या ओठांचं फळ स्तुतीचं यज्ञ आम्ही अर्पण करीत आहोत. आम्ही त्याच्यावर विश्वास जाहीर करीत आहोत की तो आमचा प्रभू आहे, तो आमचा स्वामी, मालक, धनी आहे. बापा परमेश्वरा, विश्वास कृतिशील असला पाहिजे आणि म्हणून बापा आम्ही त्या राजांच्या राजाला जे अर्पण आणलेले आहेत ते आज बापा परमेश्वरा अर्पण करण्यासाठी बापा परमेश्वरा पुढे येत आहोत. प्रभू, आमची अर्पणे तू स्वीकारून घे, यासाठी की बापा या सर्व दानाचा, निधीचा उपयोग देवराजाच्या वाढीसाठी व्हावी, अनेक लोकांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता जावी. प्रभू, ह्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करीत आहोत. देवाच्या प्रिय को
मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात, दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, ख्रिस्ताचा सन्मान होईल असं मंडळीने आज आपलं दान तुला अर्पण केलेलं आहे. हे बापा परमेश्वरा, आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की हे दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर, तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि बापा परमेश्वरा, जी शेवटची आज्ञा तू आम्हाला दिलेली आहे की जा आणि संपूर्ण जगामध्ये जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रभू, या सुवार्तेसाठी, देवराज्याच्या वाढीसाठी या दानाचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहे. बरकतीचे आशीर्वाद देणारा तू देव आहेस, शतपट देणारा तू देव आहेस. सरळ हाताने बापा जे पेरतील त्यांना तू त्याच मानाने देणारा देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आमचा अर्पणांचा हा यज्ञ तू स्वीकारून घेतलास. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. सर्व प्रकारे तुझंच गौरव होऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण आता प्रभू भोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. आपण आपल्या प्रभू भोजन विधीकडे जात आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्या पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण पापांगीकाराची प्रार्थना सर्व मिळून वाचूया. सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्या सारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होता. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा. म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन.
सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयाने वचन दिले आहेस, जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात, त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. तू आम्हावर दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळगू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे आमेन. आपण सर्व मिळून वाचूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहे व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहित आहे आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करण्यावर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजा खालचा चूर देखील टिपून घ्याव्यास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्मच आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. याच हे दयागन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणात आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यांच्या आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणायात देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमूल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा असे आपल्या पवित्र शुभ वर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास तो हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे आई आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला करून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. या ठिकाणी कुटुंबातील जे कुटुंब प्रमुख असतील त्यांनी भाकर आपल्या सर्व कुटुंबियांना द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणात करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाने त्याला हातात घ्यावा आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना तो द्यावा.
हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन देवा मी सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आहे आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. या दूत आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्या बरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र सैन्यांचा प्रभुदेवी आकाश आणि पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू तुला गौरव असो. आमेन. आपण शेवटची प्रार्थना सर्व मिळून वाचूया. परमउंचामध्ये देवाला गौरव पासून पुढे. परमउंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा स्वर्गातील सर्व समर्थ पित्या आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी खास स्तुती करीतो. हे प्रभू एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्त, हे प्रभू परमेश्वर परमेश्वराच्या कोकरा पित्याच्या पुत्रा तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हाला दया कर, तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला सवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना चिडे सरो हे चिंतनी देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.